28 जानेवारी 2026 रोजी 8:45 एक विमानाचा मोठा देखील अपघात होतो आणि त्याच अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू देखील होतो। त्यामध्ये एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील असतात। त्यांचा देखील त्या ठिकाणी त्या विमानाच्या हादस्यामध्ये मृत्यू देखील होतो। आता या विमानाच्या हादस्यामागे काही महत्त्वाचे कारण देखील आलेले आहे। कोणत्या कारणांमुळे हा हादसा झाला असेल, कोणाच्या चुकीमुळे हा हादसा झाला असेल असे प्रश्न देखील समोर आलेले आहे आणि त्याची देखील काही कारणे देखील सांगण्यात आलेले आहे। आता खरं कारण कधी समोर येणार, कधी नागरिकांच्या समोर देखील खरं महत्त्वाचं कारण येणार, तर ते कारण देखील येणार ब्लॅक बॉक्सच्या जी रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देखील पूर्णपणे कारण समोर येणार। नेमकं त्या 10 ते 15 सेकंदामध्ये असं काय घडलं की पूर्णपणे विमानाचा स्फोट देखील झालेला आहे। ज्या नागरिकांनी देखील तो स्फोट पाहिला त्यांचे देखील वक्तव्य असं देखील सांगण्यात आलेलं आहे की विमानाचा पूर्णपणे तीनदा देखील स्फोट झाल्याचं त्यांनी बघितलं। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे मुद्दे देखील बघणार आहोत की कोणत्या कारणामुळे झालं असेल आणि ते कारण कोणतं असू पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। 8:45 जे झालं ते ऐकून पूर्णपणे महाराष्ट्र देखील हादरला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील पूर्णपणे त्याच ठिकाणी 8:45 मृत्यू देखील होतो। आता या मृत्यूमागं नेमके हादसा आहे की दुसरंच काही कारण आहे पूर्णपणे या ठिकाणी कळणार, तर ते ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून कळणार। आता हा ब्लॅक बॉक्स नेमकं काय असतो आणि याचं महत्त्वाचं कारण काय, काम काय असतं हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्यामध्ये काही महत्त्वाची रेकॉर्डिंग देखील असते। विमानाच्या शेवटच्या 10 ते 15 सेकंदामध्ये असं काय घडलं की पूर्णपणे विमानाचा देखील पूर्णपणे क्रॅश झाला आणि विमान देखील जमिनीवर आदळून 3 देखील त्याचे स्फोट झालेले आहे। आता हे 3 स्फोट कशामुळे झाले असतील आणि ते विमान नेमकं पूर्णपणे क्रॅश कोणत्या कारणामुळे झाले असेल, तर त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून देखील त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पूर्णपणे नागरिकांचा प्रश्न देखील सोडवला जाईल। आता तो ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सापडलेला आहे, रिसर्च होणार आहे आणि ते रिसर्च झाल्याच्या नंतर पायलटचे शेवटचे 2 ते 3 शब्द नेमकं कोणते होते की ज्यामुळे पूर्णपणे अंदाज देखील या ठिकाणी लावता येणार आहे। पूर्णपणे या ठिकाणी त्या विमानाचा अपघात कोणत्या कारणामुळे झाला आणि तो कारण नेमकं काय आहे की कोणाची चुकीमुळे हा अपघात झालेला आहे, पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला त्या 10 ते 15 मिनिटाच्या रेकॉर्डिंगमध्ये या ठिकाणी समजणार आहे। ती जो अपघात झाला तो अपघाताचं कारण देखील पूर्णपणे त्या 10 ते 15 सेकंदात या ठिकाणी समजून जाणार असून ती 10 ते 15 सेकंदाची जी रेकॉर्डिंग असणार आहे ती पूर्णपणे त्या ब्लॅक बॉक्समध्येच या ठिकाणी